या ठिकाणी उपस्थित आदरणीय चंद्रकांत पाटील सर आणि मान्यवर, मी आज या ठिकाणी एकच अधिकारी आहे या स्मृती सभेला. थोडासा असं वाटतं की मी काय बोलू. बेसिकली कधी कधी काय होते की when you feel sad it's not easy to talk because you feel tongue tied actually. It's very difficult. पण मी थोडा करतो प्रयत्न. मी महाराष्ट्र काँग्रेसचा अधिकारी आहे आणि मी 4 वर्ष बीडमध्ये कलेक्टर होतो. सर्वात जास्त जो बीड आपल्यासाठी माहिती आहे की बीड एक अवघड जिल्हा आहे असं लोक म्हणतात, मी म्हणत नाही असं. पण तिथे मी 4 वर्ष कलेक्टर होतो, लॉंगेस्ट सर्व्हिस कलेक्टर ऑफ बीड. आणि आपल्याला माहिती आहे की अजित दादा बीडचं खूप टूर करायचे, म्हणजे पूर्वी पण आणि आता पण करतच होते. तर माझी पहिली भेट सरांशी झाली होती बीडमध्ये एक मीटिंगमध्ये. तर असं हे मला सांगितलं की तुम्ही बीडमध्ये काम करून सुद्धा इतकं शांत आणि काम कसं दिसतात. तर मी बोललो की सर बीडमध्ये काम जोपर्यंत तुम्ही राहत नाही तोपर्यंत कामच करू शकत नाही. सो एक पहिला त्यांचा कौतुक जो आहे त्यांच्याकडून मला मिळाला होता. बीड नंतर मी संभाजीनगरमध्ये कलेक्टर झालो, पुन्हा पुण्याला आलो. पुण्यामध्ये मी जेव्हा आलो तेव्हा अजितदादा इथे आमदार होते आणि बारामतीमध्ये पाण्याचा प्रश्न घेऊन माझ्याकडे यायचा. तेव्हा मला ते खरंच आमदार म्हणूनच भेटत होते. अतिशय लो प्रोफाईल, म्हणजे असं काही असं तुम्हाला अजिबात नाही वाटणार की जो व्यक्ती इतका वर्ष डेप्युटी सीएम म्हणून काम केलेला आहे तो एक आमदार झाला तर ते काही टँट्रम काही वेगळे असेल ना की तुम्ही मला ओळखत नाही का मी फार मोठा माणूस, असं नाही. व्हेरी सिम्पल पर्सन. आणि ते एकदम इतका पाठपुरावा करून आणि सगळे कसं आहे की बारामतीच्या प्रश्नासाठी मांडत होते की इथे पाणी पाहिजे आणि खूप मला म्हणजे सहकार्य करायची मी संधी मला मिळाली. एक मला तुम्हाला सांगायचं आहे की त्याच्यासोबत जेव्हा ते सरकारमध्ये न होते तेव्हा सुद्धा खूप चांगलं कोऑर्डिनेशन होतं. एक आमदार आणि एक जिल्हाधिकारी म्हणून एक छोटासा म्हणजे या कठीण घडीमध्ये पण एक थोडासा गमत म्हणून काहीतरी सांगायची इच्छा आहे मला. माझी पोस्टिंग जिल्हाधिकारी म्हणून फडणवीस साहेबांनी केली होती, हे सर्वांना माहिती आहे. तर जेव्हा सरकार बदललं 2019 मध्ये तर काही लोकांना असं वाटलं, इनफॅक्ट आमच्या काही लोकांना वाटलं अधिकाऱ्यांमध्ये की आता फडणवीस साहेबांनी पोस्टिंग केली होती, आता सरकार बदलली म्हणजे आता आमची आता काहीतरी संधी लागणार आहे. आणि काही लोकांना खूप भक्कम प्रयत्न पण केला की आता कलेक्टरना आपण काहीतरी बदलू शकतो इझिली. दादा या लोकांना एवढे सांगितले, मी नाव सांगितले, कोणाला सांगितले, दादा एवढे सांगितले की ठीक आहे ज्या लोकांची सत्ता असते त्यांचं काम खूप जास्त होत असतात, हा एक लोकांमध्ये समज असते. कधी कधी समज कधी गैरसमज. आणि अधिकारी काय असते की जेव्हा सत्ताधारी पक्ष किंवा हे लोक असतात नेते वगैरे त्याच्यासोबत जास्त काम करतात. म्हणून आपल्याला एक सहज एक असं काहीतरी कॉन्फिडन्स साहजिक आहे की हा माणूस यांचा आहे की आमचा आहे. पण मी तुम्हाला एवढे सांगतो की जिल्हाधिकाऱ्यांनी मी जेव्हा आमदार होतो, सहज आमदार, तेव्हा सुद्धा मला असं कधीच वाटलं नाही की सरकार बदललं तर कलेक्टर पण बदलला पाहिजे. आणि तेव्हा मला कळला की हा किती मोठा मनाचा हा व्यक्ती होते. आणि मला वाटतं की हे महाराष्ट्राची संस्कृती आहे. मला आम्ही नेहमी सांगायला पाहिजे की हा केवळ अजित दादांच्या बाबतीत नाही तर आमच्या इथे जे काही राजकीय संस्कृती आहे तिथे महाराष्ट्रामध्ये असंच कल्चर आहे. पण तेव्हा मला खूप छान वाटलं. तेव्हा सरकार बदलली आणि त्याच्यानंतर कोविडचा प्रकोप आला. 9 मार्च 2020 रोजी कोविडच्या 2 केसेस झाला होता आपल्या इथे केरळानंतर. आम्ही सगळे खूप कॉन्फ्युज झालो की नेमके काय करायचे, इतका मोठा संकट आला. कोविडमध्ये फारच जास्त भीती लोकांमध्ये होती. त्याच्यानंतर दादांनी टास्क फोर्स निर्माण केली आणि ज्या पद्धतीने हॉस्पिटल सोबत एक चांगला कोऑर्डिनेशन, सिव्हिल सोसायटीला एकत्र आणणे, स्टेट गव्हर्नमेंटचे अधिकारी सोबत मीटिंग इथे जिल्हा स्तरावर लावले आणि खूपच इझी आमचं काम झालं. आणि आपल्याला माहिती आहे की पुण्याचा कोविड मॉडेल ऍक्च्युली सर्वांना मान्य झाला होता. त्याच्यासोबत वेगवेगळे प्रोजेक्ट असेल आपल्याला जे सगळे तुकाराम ज्ञानेश्वर पालखी मार्ग असेल किंवा आपले राष्ट्रीय महामार्गचे जे काही प्रकल्प असेल आणि खूप साऱ्या अशा गोष्टी दादांचा भक्कम पाठपुरावा होत होता नेहमी. आणि प्रत्येक वीकला 7 वाजता बैठक आमची सुरू व्हायची. आता आफ्टर फ्यू मंथ्स माझी पोस्टिंग झाली पंतप्रधान कार्यालयाला. तर दादांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्ही पीएमओ मध्ये गेले, आयएएस ऑफिसर म्हणून पीएमओ मध्ये पोस्टिंग होणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही इथे या, तुमचं स्वागत करण्याची मला इच्छा आहे. आणि त्यांनी मला बोलवण्यास माझं स्वागत केलं होतं. फोटो आज पण मी रला आहे. बेसिकली खूप सारे आठवण आहे. ऍक्च्युली इथे एक स्पीकरने असं काही सांगितलं की दादांच्या ब्युरोक्रेसीवर फार वर्चस्व होता. मला माफ करा,
थोडासा ब्युरोक्रेसीवर वर्चस्व करणे अतिशय अवघड गोष्टी आणि ऍक्च्युली होत पण नाही. आपल्याला जर ब्युरोक्रेसीवर कंट्रोल पाहिजे तर त्या हिशोबाने एक नेतृत्व द्यावं लागते. जो आज मुख्यमंत्री महोदय असतील किंवा असे सारखे लोक जसं डीसीएम साहेब होते आमचे, ब्युरोक्रेसीमध्ये कंट्रोल करणे म्हणजे असं आहे की एक आदर्श नेतृत्व. आता आमचे चंद्रकांत पाटील साहेब असतील असे खूप प्रकारचे लोक आहेत. जर तुम्ही एक आदर्श नेता म्हणून जर आमच्यासोबत काम करतात तर नक्कीच हे मी पर्सनल सांगतो की पूर्ण देशभरात अशी परिस्थिती आहे. दादांचा जो काही कॉन्फिडन्स होता त्याने ब्युरोक्रेसी सोबत एक कॉन्फिडन्स बिल्डिंग निर्माण केली. त्याने एक आदर्श निर्माण केला की मी जे काही बोलतो त्याच्यामध्ये एक वेट आहे. एक मी तुम्हाला सांगतो, सकाळी 7 वाजता मला रोज फोन यायचा. ते मला ते सांगतो पूर्वी बोलत होते की जिल्हाधिकारी माझं एक काम आहे आणि आता सांगतो पर्सनॅलिटीमध्ये हा एक नक्कीच गोष्टी मी सांगतो. एक फार मोठा लॉस आहे महाराष्ट्राला, आमच्या सर्वांच्या शहरासाठी, ब्युरोक्रेसीसाठी. सर्वात मोठा लॉस त्यांच्या फॅमिलीसाठी आहे. मी नक्कीच या ठिकाणी सांगू इच्छितो. पर्सनल अनुभव आहे, मला या ठिकाणी सांगण्याची इच्छा नाही, पण मला नक्कीच असं वाटतं की मी म्हणून मागच्या 1 वर्षमध्ये आय हॅव लॉस्ट माय एल्डर ब्रदर वॉज ओनली 50 year old, वॉज झारखंड पोलीसमध्ये होते 8 महिन्यापूर्वी. त्याचा 1 वर्ष पूर्वी आय लॉस्ट माय मदर, शी वॉज ओनली 68. त्याच्या पूर्वी 6 महिन्यापूर्वी आय लॉस्ट माय अंकल. इन लास्ट 1 year and a half आय लॉस्ट 3 persons इन माय फॅमिली. तर मी एकदम समजू शकतो की जर आपल्याकडून जर कोणी आपला माणूस जात असेल तर काय फील होतो. तर हे सर्वात जे काही मोठं नुकसान त्याच्या फॅमिलीचं, त्यांच्या लोकांचं झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की दादांच्या फॅमिली पूर्ण राज्य होतं आणि राज्यामध्ये सर्वांच्या प्रत्येकाचं किती मोठं नुकसान झालं. एक जे काही आमचा एक रोल आहे ऑफिसर आणि एक पॉलिटिशियन म्हणून, अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड, अतिशय मनाचा साफ व्यक्ती, निर्मल निश्चल हृदय अशी दादाची पहचान होती. मला वाटतं की माझ्या करिअरमध्ये मी त्याच्यासोबत खूप दिवस काम केलं आहे. नेहमी माझे आठवणीत राहणार आहे. एवढे बोलून मी माझ्या सांगतो. धन्यवाद.